नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्टेटमेंट आणि कन्क्लुजनचा भाग पाहणार आहोत, म्हणजे विधानं आणि निष्कर्ष. आता स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हा MPSC दरवर्षी युजली विचारते. आता दरवर्षी म्हणजे तुम्ही जर प्रत्येक वर्षी बघाल तर नाही विचारलं आहे, पण कधीकधी राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, कधीकधी PSI असिस्टंट STI म्हणजे कंबाईनला विचारला गेला आहे. ओके, पण अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आणि कन्क्लुजन म्हणजेच काय, विधानं आणि निष्कर्ष. आता विधान आणि निष्कर्षामध्ये आपल्याला काही गोष्टी पहिले बेसिक लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जे स्टेटमेंट आहे म्हणजेच काय, जे विधानं केली आहे, जेवढी माहिती त्या विधानात आहे आपल्याला तेवढ्या माहितीच्या आधारावरच त्याचा निष्कर्ष काढायचा आहे. आपल्याला आपली बुद्धी किंवा ह्याच्या आधी असलेलं ज्ञान वापरायचं नाही आहे. परत एकदा रिपीट करतो, याची गुरुकिल्ली फक्त एवढीच आहे की जे विधान आहे किंवा जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेली जी माहिती आहे तीच माहिती आपल्याला वापरायची आहे. त्याच्यापेक्षा अतिरिक्त माहिती किंवा त्या विषयाच्या निगडीत आपल्याला जी अजून माहिती असेल ती माहिती आपण याच्यामध्ये नक्कीच वापरणार नाही. आणि याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, तर स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. स्टेटमेंटला खरं धरूनच ओके आपल्याला त्याचा निष्कर्ष काढायचा आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक दुसरा भाग आहे, तो म्हणजे सिलॉजिझमचा. त्याच्यामध्ये पण स्टेटमेंट असतं आणि त्याच्यामध्ये पण कन्क्लुजन असतं. पण सिलॉजिझममध्ये प्रश्न कसा असतो की सर्व फळे झाडं आहेत, सर्व झाडी पाणी आहेत, असं पद्धत असते. पण हे स्टेटमेंट्स थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत, तुम्हाला माहितीसुद्धा असतील. पण ह्याच्यामध्ये जी गुरुकिल्ली आहे ती एवढीच आहे की जेवढी स्टेटमेंटमध्ये दिलेली माहिती आहे त्याच्या आधारावरच पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आपण पहिला प्रश्न पाहून घेऊया. पहिला प्रश्न तर नंतर पाहू, दुसरा प्रश्न पाहून घेऊया. ओके, ह्याच्यामध्ये की सांगितले, इफ अ विम्सिकल डिक्टेटर. आता हा ॲक्च्युली स्टेटमेंट आहे. विम्सिकल म्हणजे काय, जो थोडा सनकी आहे. प्रेसेस द मिसाईल बटन, द थर्ड वर्ल्ड वॉर थस एन्स्युइंग विल एंड क्विकली विथ द पॉसिबल एंड ऑफ सिव्हिलायझेशन. ओके, म्हणजे काय, तिसरा वर्ल्ड वॉर सुरू होणार आणि त्याच्यामुळे पूर्ण मानवजाती संपणार. इट इज ओनली द हेगिमनी ऑफ पीपल लाईक हिम अँड द मिसयूज ऑफ न्यूक्लिअर पॉवर विच विल ट्रिगर दिस वॉर. म्हणजे काय, ते त्याच्यासारख्या हेगिमनी म्हणजे एकाधिकारशाही लोकांची चुकीमुळे न्यूक्लिअर पॉवरचा मिसयूज होऊन एक भयानक परिस्थिती उद्भवेल. पण हे स्टेटमेंट झालं. आता या स्टेटमेंट्स बरेच आहेत, पण ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, सिलेक्ट द स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स दॅट इज मोस्ट अप्रोप्रिएट इन्फरन्स रिलेटेड टू द अबाव स्टेटमेंट. म्हणजे काय, इन्फरन्स. आता ह्याच्यामध्ये जे इन्फरन्सचा वापर केला आहे, इन्फरन्स म्हणजे काय, कन्क्लुजन. इन्फरन्स म्हणजेच कन्क्लुजन. ओके, तर आपल्याला पाहायचं आहे की हा स्टेटमेंट जो आपण वरती वाचलं आहे तेवढ्याच माहितीच्या आधारावर आपण काय उत्तर काढू शकतो. तर पहिलं बघा, ऑल नेशन्स आर इक्विप्ड विथ न्यूक्लिअर वेपन्स फॉर रिटॅलिएशन. आता ह्याच्यामध्ये सगळ्या नेशनबद्दल सांगितलंच नाही, कुठल्या तरी एका डिक्टेटरबद्दल सांगितलं आहे. ओके, कुठल्या तरी एका डिक्टेटरबद्दल सांगितलं आहे, बाकी कुठल्याही नेशन्सबद्दलची अजिबात माहिती दिलेली नाही आहे. ओके, तर मी असं म्हणू शकतो की माझं पहिलं ऑप्शन तर नक्कीच नसणार. दुसरं बघा, दो विम्जेगल द डिक्टेटर मिट नॉट लाईक टू एंड सिव्हिलायझेशन. म्हणजे काय, भले तो थोडा वेडा असेल पण डिक्टेटरला मानवजातीचं संपवायचं नाही, असं कुठे दिलं नाही आहे की तो डिक्टेटरला संपवायचा नाही आहे. ओके, तर हेही निष्कर्ष याच्यामध्ये चुकीचं ठरतं. तिसरं बघा, द ग्रोथ ऑफ न्यूक्लिअर पॉवर ऑफ ईच नेशन. आता ईच नेशनचा वापर केला आहे, याच्यामध्ये कुठेही ईच नेशन म्हणलेलं नाही. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की सगळंच मानवजाती संपणार आहे. आणि असं पण नाही माहिती आहे की प्रत्येक नेशनकडे न्यूक्लिअर पॉवर आहे की नाही. म्हणून तिसरं उत्तर याचं चुकीचं उरतं. शेवटी बघा, नो सिव्हिलायझेशन विल बी लेफ्ट आफ्टर थर्ड वर्ल्ड वॉर. इकडे मेन्शन स्पष्टपणे केलं ना, द थर्ड वर्ल्ड वॉर थस एन्स्युइंग विल एंड विथ द पॉसिबल एंड ऑफ सिव्हिलायझेशन. स्पष्टपणे आपल्याला ती लाईन दिसते. हेन्स मी असं म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 हे अचूक उत्तर आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत फक्त एवढीच आहे, ओके, की कधी कधी सोपं प्रश्नही विचारतात किंवा थोडी कधी कधी काठिण्य पातळी वाढवलीसुद्धा जाते. ओके, काठिण्य पातळी वाढवलीसुद्धा जाते. तर हा अतिशय सोपा प्रश्न होता. हा प्रश्न आहे राज्यसेवा 2018चा. ओके, हा प्रश्न आहे राज्यसेवा 2018मधील. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा, आता हे बघा, हे पण काही स्टेटमेंट्स आहेत.
जे ऑल आणि समचे आहे, पण परत एकदा रिपीट करतो की हे परत आपल्या सिलॉजिझमशी निगडीत सेम टू सेम अजिबात नाही आहे. हा या गटात येतो. पहिलं सांगितले की ऑल कॉन्क्रीट हाऊसेस इन दी विलेज आर पेंटेड व्हाईट. ओके, म्हणजे जेवढे कॉन्क्रीटची घरं आहेत, ओके, ती पांढरी आहेत. ठीक आहे बाबा, जेवढी कॉन्क्रीटची घरं तेवढी पांढरी आहेत. सम ऑफ द हाऊसेस हॅव स्पेशियस पोर्चेस. काही हाऊसेसमध्ये पोर्चेस आहेत. ओके, ठीक आहे, हेही मी लक्षात ठेवतो. पुढे काय सांगितले, कॉन्क्रीट हाऊसेस दॅट आर बिल्ड आफ्टर लिबरलायझेशन हॅव स्पेशियस पाऊजेस. म्हणजेच काय, लिबरलायझेशन नंतर जेवढी कॉन्क्रीटची घरं बांधली आहेत तेवढ्या घरांना स्पेशियस पोर्चेस आहे. चौथं, ऑल हाऊसेस आर नॉट कॉन्क्रीट हाऊसेस. म्हणजे काय, सर्व घरं कॉन्क्रीटची नाही आहेत. म्हणजे ऑल आर नॉट कॉन्क्रीट. एवढा काही बेसिक गोष्टी दोन कॉन्क्रीटचे लक्षात ठेवले की कॉन्क्रीटची घरं वाईट आहेत आणि सर्व घरं कॉन्क्रीटचे नाही आहेत. आणि जी घरं कॉन्क्रीटच्या लिबरलायझेशनच्या नंतर बांधली गेली आहेत त्या घरांना स्पेशियस पोर्चेस आहे आणि काही घरांना स्पेशियस पोर्चेस आहेत. क्लिअर आहे, गोंधळायचं अजिबात नाही. आता आपण निष्कर्षाकडे वळूया. पुढे काय विचार आहे, सिलेक्ट द मोस्ट व्हॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन दी अबाव स्टेटमेंट्स फ्रॉम दी फॉलोइंग ऑप्शन्स. आता आपल्याला उचित निष्कर्ष शोधायचा आहे. तर पहिला निष्कर्ष वाचून घेऊया. देर आर सम व्हाईट कॉन्क्रीट हाऊसेस विथ स्पेशियस पोर्चेस इन दिस विलेज. ओके, आता याच्यामध्ये देर आर सम व्हाईट कॉन्क्रीट हाऊसेस विथ स्पेशियस पोर्चेस इन दिस विलेज. तर ह्या पहिल्या याच्यामध्ये आपल्याला बरोबर वाटतं आहे का? बघा, ह्याच्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. तर मला हिशोबाने पहिलं कन्क्लुजन बरोबर असू शकतं. ओके, दुसरं बघूया. देर आर ओनली कॉन्क्रीट हाऊसेस इन दी विलेज. अजिबात नाही. शेवटचं लाईन सांगते मला ऑल हाऊसेस आर नॉट कॉन्क्रीट. म्हणजे दुसरं तर डेफिनेटली चुकीचं ठरतं. तिसरं बघून घेऊया. मोस्ट ऑफ द कॉन्क्रीट हाऊसेस आर बिल्ड आफ्टर लिबरलायझेशन. असं पण नाही सांगितले की जास्त कॉन्क्रीटचे घरं लिबरलायझेशन नंतर बनले. त्यांनी फक्त एवढंच सांगितले की लिबरलायझेशन नंतर बांधलेले कॉन्क्रीटच्या घरांमध्ये स्पेशियस पोर्चेस आहेत. तर मी हेही डिलीट करतो. ह्याच्यामध्ये जसं मी म्हणालो की गृहीत काहीच धरायचं नाही. जेवढी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारावरच आपल्याला कन्क्लुजन निवडायचं आहे. ओके, चौथं बघून घेऊया. हाऊसेस दॅट आर नॉट बिल्ट विथ कंक्रीट कॅनॉट हॅव स्पेशियस पोर्चेस. अजिबात नाही. त्यांनी सांगितले की कॉन्क्रीटची घरे जे लिबरलायझेशन नंतर बनले त्यांना स्पेशियस पोर्चेस आहेत. ओके, पण बीमध्ये सांगितले की सम ऑफ द हाऊसेस आर स्पेशियस पोर्चेस. म्हणजे असे पण काही घरं असू शकतात जे कॉन्क्रीटचे नसतील पण त्याला स्पेशियस पोर्चेस आहेत. म्हणून तिसरंही याचं चुकीचं ठरतं आणि ह्याचं उत्तर पहिलंच बरोबर आहे. देर आर सम व्हाईट हाऊसेस, म्हणजे काही पांढरी घरं आहेत जी कॉन्क्रीटची आहेत नक्कीच, आणि त्याच कॉन्क्रीटच्या घरांना स्पेशियस पोर्चेस आहेत. क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, स्टडी द 3 स्टेटमेंट्स ऑफ द कन्क्लुजन्स अँड द कन्क्लुजन्स गिवन बिलो, फाईन. आणि आपल्याला व्हॅलिड कन्क्लुजनसुद्धा शोधायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ओके, पहिलं कन्क्लुजन बघा. नन बट अफ्लुएंट कॅन अफोर्ड AC व्हेकल्स. म्हणजे फक्त श्रीमंतांना AC व्हेकल्स परवडते. ठीक आहे, म्हणजे फक्त श्रीमंत लोक AC गाड्यांमध्ये फिरतात. दुसरं पाहून घेऊया. सम ऑफ दोज हू ट्रॅव्हल बाय AC व्हेकल्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम पोल्युटेड एअर. म्हणजे काही लोक जे AC व्हेकल्समधून जातात ते प्रोटेक्ट होतात पोल्युटेड एअर, दूषित एअरपासून. पण असं बोलू शकते काही लोक होत पण नसतील. ओके, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तिसरं बघा. सम ऑफ दोज हू ट्रॅव्हल बाय AC व्हेकल्स डू नॉट हॅव हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणजे काय, काही लोक जे AC व्हेकल्समधून ट्रॅव्हल करतात त्यांना हेल्थचा प्रॉब्लेम नसतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो की काहींना असूही शकतो. शक्यता तर दोघांची वर्तरता येऊ शकते. ओके, शक्यता असू शकते. आता कन्क्लुजन बघूया. पहिला, दोज हू ट्रॅव्हल बाय नॉन AC व्हेकल्स सफर फ्रॉम एअर पोल्युशन. गरजेचं नाही आहे जे AC व्हेकल्समधून काही लोक चालवतात. सेकंड पार्टमध्ये आपण बघितलं आहे जे AC व्हेकल्समधून जातात. ओके, त्याच्यातलं फक्त समला प्रोटेक्ट होत, म्हणजे सम प्रोटेक्ट होत पण नाही. ओके, आणि कन्क्लुजन पहिलं काय म्हणतो आहे की नॉन AC व्हेकल्सबद्दल सांगितलं आहे. आता ह्याच्यामध्ये नॉन AC व्हेकल्सबद्दल कुठेही चकार शब्द काढलेला नाही आहे. ओके, अजिबात चकार शब्द काढलेला नाही आहे. स्पष्टपणे पहिलं कन्क्लुजन चुकीचं आहे. दुसरं बघूया कन्क्लुजन.
ऑल अफ्लुएंट डू नॉट ट्रॅव्हल बाय AC व्हेकल्स. स्पष्टपणे चुकीचं. का? कारण की सांगतो स्पष्टपणे पहिलं सांगितलं की नन बट अफ्लुएंट म्हणजे फक्त श्रीमंत लोकच AC व्हेकल्स अफोर्ड करू शकतात. ओके, फक्त श्रीमंत. आणि याच्यामध्ये काय सांगितले, ऑल द अफ्लुएंट डू नॉट ट्रॅव्हल बाय AC व्हेकल्स. AC व्हेकल्समधून फक्त श्रीमंतच ट्रॅव्हल करतात पहिली गोष्ट तर, म्हणून याच्यामध्ये दुसरं सेंटेन्स चुकीचं ठरतं. ओके, तिसरं बघूया. ऑल द अफ्लुएंट डू नॉट हॅव हेल्थ प्रॉब्लेम्स. आधी एकदम चुकीचं आहे. स्पष्टपणे सांगितलं सम ऑफ दोज हू ट्रॅव्हल बाय AC व्हेकल्स डोंट हॅव हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणजे सम ऑफ दोज म्हणजे काय, जे श्रीमंत आहेत ते AC व्हेकल्सने ट्रॅव्हल करणार. काहींना काहींना तो हेल्थ प्रॉब्लेम नसतील, काहींना असतीलसुद्धा. ही शक्यता आम्ही स्टेटमेंट वाचताना सुद्धा वर्तवली होती. म्हणजे काय, तिसरंही चुकीचं ठरतं. चौथं बघा, ऑल दोज हू ट्रॅव्हल बाय AC व्हेकल्स आर अफ्लुएंट पीपल. 100% जेवढे श्रीमंत आहेत तेवढेच्या तेवढे AC व्हेकल्सने ट्रॅव्हल करतात. ओके, जेवढे श्रीमंत आहेत तेवढेच्या तेवढे AC व्हेकल्सने ट्रॅव्हल करतात. हेन्स डी ऑप्शन बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण बोलू शकतो ऑप्शन नंबर 3 इज राईट. आन्सर काय येणार, ओनली डी. क्लिअर आहे सर्वांना? ओके, काय डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण जो आत्ता प्रश्न पाहिला त्याच्यामध्ये मी आत्ताच म्हणालो की ओनली डी हे राईट आन्सर आहे. ओके, हा सुद्धा राज्यसेवा 2018मध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे 2 प्रश्न या पद्धतीचे राज्यसेवा 2018मध्ये विचारले गेले होते. याच्या आधीचा म्हणजे हा व्हाईट हाऊसेसचा जो विम्सिकल डायरेक्टर डिक्टेटरचा आहे तोही 2018 आहे. म्हणजे एक प्रश्न हा झाला, दुसरा प्रश्न कॉन्क्रीट हाऊसेसचा झाला, तिसरा प्रश्न हा AC व्हेकलचा झाला आणि त्याच्यानंतर हा प्रश्न. हे चारीचे चारी प्रश्न फक्त आणि फक्त राज्यसेवा 2018ला विचारले गेलेत. म्हणजे 2.5 × 4 10 मार्क फक्त या बेसिक प्रश्नांवर होते. ओके, तर कृपा करून हा टॉपिक सगळ्यांनी व्यवस्थित करावा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टेटमेंट दिले आणि कन्क्लुजन दिले आणि हा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये सांगितले द गव्हर्नमेंट रन कंपनी हॅड आस्क्ड इज एम्प्लॉईज टू डिक्लेअर देअर इन्कम अँड ॲसेट्स बट इट हॅज बीन स्ट्रॉंगली रजिस्टर्ड बाय एम्प्लॉईज युनियन्स. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या स्थावर मालमत्ता दाखवावी, इन्कमही दाखवावं, पण त्याला रजिस्ट केलं एम्प्लॉईजच्या युनियनले. अँड नन ऑफ द एम्प्लॉय हॅज डिक्लेअर्ड हिज ऑर हर इन्कम. म्हणजे कुठल्याही एम्प्लॉयने त्याची किंवा तिची इन्कम डिक्लेअर केलेली अजिबात नाही आहे. आता कन्क्लुजन पहिलं वाचून घेऊया. स्टेटमेंटची जी माहिती आहे त्या आधारेवरच आपल्याला कन्क्लुजन निवडायचं आहे. जसं मी आधी म्हटलं तेवढी गोष्ट आपण प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवावी. द एम्प्लॉईज ऑफ दिस कंपनी डू नॉट सीम टू हॅव एनी ॲडिशनल इन्कम बिसाइड देअर सॅलरी. असं कुठे सांगितलं की फक्त पगाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे पैसे येत नाही. पैसे येतही असू शकतील. यांनी काय सांगितलं, तुम्ही डिक्लेअर करा इन्कम आणि ॲसेट्स, पण कोणीच डिक्लेअर केलं नाही आहे. ओके, त्यांना पगाराव्यतिरिक्त बाकीची इन्कम आहे की नाही ह्याच्याबद्दल स्टेटमेंट कुठेच म्हणत नाही. तो शांत आहे. हॅन्स मी म्हणू शकतो की पहिलं चुकीचं आहे. दुसरं बघूया. द एम्प्लॉईज युनियन वॉन्ट्स ऑल सिनियर ऑफिसर्स टू डिक्लेअर देअर इन्कम फर्स्ट. आता ह्याच्यामध्ये कुठेही एम्प्लॉईज युनियनने फक्त एकच गोष्ट सांगितली की आम्ही ह्याला विरोध करतो आहे, जेणेकरून त्यांच्यापैकी कोणत्यानेच त्यांची इन्कम किंवा ॲसेट डिक्लेअर केलेलं नाही आहे. पण त्यांनी असं कुठेच मेन्शन केलं नाही की सिनियर ऑफिसर्सचं तुम्ही पहिलं डिक्लेअर करा. म्हणून मी असं म्हणू शकतो की दुसरंही चुकीचं आहे. हॅन्स नायदर कन्क्लुजन वन. नायदर म्हणजे काय, नाही एक बरोबर नाही दुसरं बरोबर. नायदरचा अर्थ काय होतो, नाही पहिलं बरोबर की नाही दुसरं बरोबर. हॅन्स याचं उत्तर काय, ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे सर्वांना? आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. तो थोडासा ट्रिकी आहे आणि तो कंबाईनच्या परीक्षेचा प्रश्न आहे. तसा आपण 2019च्या कंबाईनच्या परीक्षेला विचारला आहे. आता याच्यामध्ये आपण वाचून घेऊया. काय सांगितलं आहे, द डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन ऑफ वन स्टेट इज एनकरेजिंग प्युपिल्स एज्ड 14 to 18 to learn Gita by heart in order to recite it at a school playing hall आहे ते every day under the supervision of experts in the field and receive a coupon for breakfast. This government initiative is designed to boost the confidence. कशासाठी करायचं, कॉन्फिडन्स बूस्ट करायचं. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहे टू बूस्ट द confidence of young people and increase their awareness about Indian philosophy of life. By taking part in this initiative and by reciting Gita, young people will imbibe this philosophy. म्हणजे काय, तुम्ही या मुलांनी या गोष्टीत भाग घेतला आणि गीता म्हटली
तर त्यांना फिलॉसॉफी, द यंग पीपल विल इम्बाईब दिस फिलॉसॉफी अँड लीड अ पीसफुल लाईफ. म्हणजे काय, लहान मुलं ही फिलॉसॉफी आत्मसात करतील आणि पीसफुल लाईफकडे वळतील. आता आपल्याला ऑप्शन असा सिलेक्ट करायचं, सिलेक्ट वन ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द फ्लॉ. आता फ्लॉ म्हणजे काय, इन द अबाव स्टेटमेंट. फ्लॉ म्हणजे चूक, फ्लॉ म्हणजे काय, चूक. आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे जो वरच्या गोष्टीतली एक चूक शोधून काढेल. क्लिअर आहे. आणि जसं मी म्हणालो, जेवढं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटच्या आधारावरच आपल्याला फ्लॉ शोधावा लागणार. पहिलं बघा, यंग पीपल आर ऑलरेडी अवेअर ऑफ फिलॉसॉफी ऑफ गीता. ओके, आता ही स्टेटमेंट किंवा हे कन्क्लुजन थोडी ना मला पहिल्या गोष्टीचं फ्लॉ दाखवतं आहे. ओके, कुठंही असं सांगितलं ना त्यांना गीता आधी आवडते, त्याचबरोबरीने मला चूक दाखवायची. तरी लहान मुलांना गीता आधीपासून येते, ती या वरच्या धोरणाची चूक तर नसू शकते. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला धोरणं चुकीचं ठेवायचं आहे. पहिलं चुकीचं ठरतो. दुसरं आहे, यू डोंट हॅव टू रिसाइड गीता टू अंडरस्टँड इंडियन फिलॉसॉफी. आता हा काय वरच्या धोरणाची चूक नाही दाखवत आहे. हा म्हणतो काय की तुम्हाला इंडियन फिलॉसॉफी माहिती असण्यासाठी गीता म्हणायची गरज नाही. ओके, ह्याच्यामध्ये हा वरच्या गोष्टीची चूक नक्कीच दाखवत नाही आहे, तर म्हणून दुसरं ऑप्शन पण चुकीचं ठरतो. तिसरं ऑप्शन बघूया, अवेअरनेस इज नॉट सेम ॲज अंडरस्टँडिंग. आता ह्याच्यामध्ये बघा, फक्त एवढं स्टेटमेंट आहे, अवेअरनेस. आता वरती काय सांगितलं आहे की तुम्ही पाठ करा आणि ती रोज म्हणा, जेणेकरून यंग पीपल विल इम्बाईब दिस फिलॉसॉफी. आता पाठ करून म्हणणं, ओके, पाठ करून म्हणणं ह्याचा अर्थ हे नाही की आपल्याला समजतं. इनशॉर्ट आपल्या भाषेत स्पष्ट बोललो की रट्टा मारून जर काय उत्तर आपण लिहून आलो, याचा अर्थ हे नाही की उत्तरांचं म्हणणं आपल्याला कळतं. ओके, आणि जर मला माहीतच नाही मी काय म्हणतो, रिसाईट म्हणजे जे मी म्हणतो आहे याचा अर्थच मला माहीत नसेल, तर मला ती फिलॉसॉफी कळेल का? अजिबात कळणार नाही. ओके, फक्त रट्टा मारून मला फिलॉसॉफी कळणार नाही. हॅन्स अवेअरनेस इज नॉट द सेम ॲज अंडरस्टँडिंग. या केसमध्ये हे 100% बरोबर आहे. ओके, अवेअरनेस इज नॉट द सेम ॲज अंडरस्टँडिंग हा वरच्या धोरणामधली एक चूक मला शोधून काढतो आहे. हा वरच्या धोरणातील एक चूक शोधून काढतो आहे. आणि ह्याच्यामुळे चौथंही चुकीचं ठरेल तरी बघून घेऊया. लर्निंग समथिंग इन ऑर्डर टू रिसाइट इज नॉट बिंग क्रिएटिव्ह युअर सेल्फ. ह्याच्यामध्ये कुठेही क्रिएटिव्ह होण्याचं मला सांगितलं नाही आहे. ओके, हेन्स चौथंही चुकीचं ठरतं. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? तर कृपा करून तुमचा अभ्यास अशाच पद्धतीने आणि जोरात सुरू असू द्या. आपण लवकरात लवकर भेटत जाऊ. आणि तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या गायडन्स ग्रुपवर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आम्ही ते डाऊट्स नक्कीच क्लिअर करू. ओके, स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय.